कल्पना गाडगीळ आणि सन्स लिमिटेड 1832 पासून। दंगेकरांकडून पुण्यातील जैन बोर्डिंगला भेट, तर जैन मुनी म्हणाले 1 तारखेपासून आंदोलनात सहभागी व्हा। जैन मुनींची भेट घेतल्यानंतर दंगेकरांचं वक्तव्य, तर थोडाच वेळात दंगेकरांची पत्रकार परिषद। मी कोणत्याही व्यक्तीच्या पक्षाच्या विरोधात नाही। अमित शहांच्या आगमनामुळे जैन बोर्डिंगचा प्रश्न बऱ्यापैकी सुटतोय असं दिसतंय। तर शिंदेंनी शब्द दिला तसं चित्र रात्रीपासून दिसायला लागलं, दंगेकरांचं वक्तव्य। पुण्यातील जैन बोर्डिंग जमीन व्यवहार रद्द, सूत्रांची माहिती, तर विशाल गोखलेंची व्यवहारातनं माघार घेतल्याचीही माहिती। गोखले बिल्डरकडून ट्रस्टींना जमीन व्यवहार रद्द करण्यासाठी पत्र, ट्रस्टी देखील जमीन व्यवहार रद्द करण्यासाठी सकारात्मक। जैन बोर्डिंग प्रकरणामध्ये धर्मादाय आयुक्तांनी 230 कोटी गोठवले, प्रक्रिया पूर्ण होईल तोपर्यंत ट्रस्टीला 230 कोटी काढता येणार नाहीत, धर्मादाय आयुक्तांचे निर्देश। जिल्ह्याचे पालकमंत्री जैन समाजासोबत पक्षपात करतायत। 17 तारखेला निघणाऱ्या मोर्चाआधी त्यांना निमंत्रण पाठवलं होतं, ते का आले नाहीत यावर माझा आक्षेप, जैन मुनी गुप्तीनंदी यांची टीका। संपूर्ण डील रद्द झाली तर जल्लोष करू, अन्यथा उपोषणाला बसू, तारखेपूर्वीच सरकारनं या प्रकरणावर मार्ग काढला, जैन मुनी गुप्तीनंदीजी यांचा इशारा। पुणे जैन बोर्डिंग व्यवहार दोन्ही बाजूनं रद्द झाला पाहिजे, माझी लढाई अजून संपलेली नाही, सुरू झाली आहे। दंगेकरांची भूमिका, तर भाजप आहे म्हणून मोहळ आहेत, दंगेकरांचा निशाणा। लोकांची भावना लक्षात घेऊन जैन बोर्डिंग व्यवहार रद्द, पुरावे नसताना आरोप करणं योग्य नाही, याची सखोल चौकशी होईल, मंत्री पंकज भोयर यांची माहिती। जैन बोर्डिंग जमीन व्यवहार रद्द होण्यात सर्वांचं श्रेय, जनतेचं आंदोलन काय करू शकतं हे आपण पाहिलं। रवींद्र दंगेकरांनी हे प्रकरण शेवटपर्यंत उचलून धरलं, हेही महत्त्वाचं। पुण्यातील जैन बोर्डिंग जमीन व्यवहार प्रकरणावर संजय राऊतांची प्रतिक्रिया। तर मोहळांना वाचवण्यासाठी करार रद्द करण्याचा खटाटोप, नुसता व्यवहार रद्द करून चालणार नाही, तर दोषींवर कारवाई सुद्धा व्हावी, मोहळांचा राजीनामा घ्यायला हवा, सपकाळांची मागणी। उद्याच्या उद्या निकाल द्या आणि जमीन समाजाची जागा त्यांच्या नावावर करा, रोहित पवारांची मागणी। तर जैन समाजाचं मंदिर पाडून मोठी इमारत बांधायची, रोहित पवारांचा आरोप। तर जैन समाजाच्या समर्थनार्थ पवारांची राष्ट्रवादी आणि काँग्रेस रस्त्यावर, दरम्यान पवारांचे राष्ट्रवादी आणि काँग्रेस कार्यकर्ते धर्मादाय कार्यालयात। नाशिकमध्ये आज जैन समाजाचा मोर्चा, पुण्यातील जैन बोर्डिंग प्रकरणी नाशिकमध्ये जैन समाज आक्रमक, विरोधी पक्षांकडून सुद्धा जैन समाजाच्या मोर्चाला पाठिंबा मिळाल्याची माहिती। छत्रपती संभाजीनगरमध्ये सुद्धा जैन समाजाचा मोर्चा, या ठिकाणी मोठ्या संख्येनं जैन बांधव या मोर्चामध्ये सहभागी। केंद्रीय गृहमंत्री अमित शहांची इंडिया मॅरिटाईम वीक कार्यक्रमाला हजेरी, फडणवीसांसह शिंदे अजित पवारांची कार्यक्रमाला उपस्थिती। दरम्यान शहा सह्याद्री अतिथीगृहात सर्वपक्षीय नेत्यांसोबत बैठक घेणार। सागरी ताकद आणि ब्लू इकॉनॉमी अधिक बळकट करणं कार्यक्रमाचा उद्देश, तर वाढवण बंदर येणाऱ्या काळामध्ये भारताला मजबूत करणार, इंडिया मॅरिटाईम वीक कार्यक्रमामध्ये मुख्यमंत्री फडणवीसांचं वक्तव्य। केंद्रीय गृहमंत्री अमित शहांच्या हस्ते महाराष्ट्र भाजपच्या प्रदेश मुख्यालयाचं भूमिपूजन, मुख्यमंत्री फडणवीस, प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्यासह इतर महत्त्वाचे नेते इथे उपस्थित राहणार। भाजपानं झटपट भूखंड पदरात पाडून घेतला, कार्यालयाच्या जागेचा नियमांचा गैरवापर करून ताबा मिळवलाय का, संजय राऊतांचं या संदर्भात अमित शहांना पत्र। जैन बोर्डिंग सारखा गैरव्यवहार रद्द झाला, तसंच भाजप प्रदेश कार्यालयाच्या जमिनीतही गैरव्यवहार आहे, गैरव्यवहारावर लोकांनी जागरूक व्हायला पाहिजे, संजय राऊतांनी भाजपच्या नव्या प्रदेश कार्यालयाच्या जमीन व्यवहारावर उपस्थित केले प्रश्नचिन्ह। संजय राऊत हे नेहमीच नकारात्मक बोलतात, त्यांना फक्त 12व्याचे मंत्री शिकलेले आहेत। दरम्यान आम्ही कार्यकर्त्यांसाठी कार्यालय बांधतो, तुमच्यासारखे मातोश्री बंगले बांधत नाही, भाजपचे माध्यम प्रमुख नवनाथ बन यांचा पलटवार। साताऱ्यातील महिला डॉक्टर आत्महत्या प्रकरणामध्ये मोठी माहिती, आत्महत्येपूर्वी प्रशांत बनकर आणि गोपाल बदनेशी व्हॉट्सअॅपवर संवाद, सुसाईड नोटमधील महिला डॉक्टरचं हस्ताक्षरही तपासलं जाणार, आरोपींना पोलिसांनी ताब्यात घेतलं, अधिकचा तपास सुरू। फडणवीसांना फलटण आत्महत्येच्या प्रकरणाकडे गांभीर्यानं पाहता आलं असतं, पण राजकारण करण्यासाठी फडणवीसांना कालचा कार्यक्रम महत्त्वाचा वाटला। फलटण महिला आत्महत्या प्रकरणी संजय राऊतांची मुख्यमंत्री फडणवीसांवर टीका, तर पीडित मुलीला आत्महत्या करण्यास भाग पाडलं गेलं, राऊतांचा आरोप।
मृत डॉक्टर तरुणीनं आरोपी बदनेवर अत्याचाराचा मोघम आरोप केल्याचा आरोपीच्या वकिलांचा युक्तिवाद. गोपाल बदनेच्या पोलीस कोठडीला आरोपीच्या वकिलांचा विरोध, तर आरोपी गोपाल बदनेला 5 दिवसांची पोलीस कोठडी. फलटणमधील महिला डॉक्टरला न्याय मिळण्यासाठी नारायण मुंडे यांचा आंदोलनाचा इशारा. सरकारनं योग्य पद्धतीनं हे प्रकरण हाताळलं नाही तर बीड ते फलटण पायी जाणार. माजी आमदार नारायण मुंडे यांचा इशारा. नारायण मुंडेंनी घेतली पीडितेच्या कुटुंबियांची भेट. फलटणमधील महिला डॉक्टर आत्महत्या प्रकरणी रमेश पाटील यांचा रणजितसिंग निंबाळकरांना फोन, तर डॉक्टर महिलेला न्याय मिळाला नाही तर तुम्ही फटके खाणार अशी धमकी. फलटण प्रकरणाची एसआयटी मार्फत चौकशी व्हावी आणि दोषी अधिकाऱ्यांवर कोणतीही दया न दाखवता कारवाई व्हावी, माजी खासदार जोगेंद्र कवाडे यांची मागणी. राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर आता फलटणमध्ये दाखल, तर रुपाली चाकणकरांनी फलटणच्या उपजिल्हा रुग्णालयाला दिली भेट. याच उपजिल्हा रुग्णालयामध्ये पीडित महिला डॉक्टर कार्यरत होत्या. उद्धव ठाकरे 5 ते 8 नोव्हेंबर दरम्यान मराठवाडा दौऱ्यावर. नुकसानग्रस्तांना मदत मिळाली की नाही याचा आढावा घेणार. प्रत्येक दिवशी 5 ते 6 गावांमध्ये जाऊन ठाकरे शेतकऱ्यांशी संवाद साधणार. तर ठाकरेंच्या शिवसेनेचा आज मुंबईमध्ये निर्धार मेळावा. आदित्य ठाकरे मतदार याद्यांमधील घोळासंदर्भात बोलणार. राहुल गांधींप्रमाणे मतदार यादीतील घोळाचं आदित्य ठाकरे सादरीकरण करणार. कर्जमाफी होईपर्यंत आंदोलन मागे घेणार नाही. बच्चू कडू आक्रमक, तर कर्जमाफीचं लेखी आश्वासन मिळेपर्यंत माघार नाही, बच्चू कडूंची भूमिका. कर्जमाफीसाठी बच्चू कडूंचा उद्या नागपुरात भव्य मोर्चा. मोर्चाआधी बावनकुळेंकडून बच्चू कडूंना बैठकीचं निमंत्रण. मात्र बच्चू कडू शेकडो ट्रॅक्टर घेऊन नागपुरात मोर्चा करण्यावर ठाम. मागण्या पूर्ण झाल्यास आंदोलनाची गरज पडणार नाही. बच्चू कडूंच्या आंदोलनावर चंद्रशेखर बावनकुळेंची प्रतिक्रिया. तर शेतकरी कर्जमाफी होणार. जाहीरनामा हा 5 वर्षांसाठी असतो. भाजप नेते परिणय फुकेंचंही बच्चू कडूंच्या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर वक्तव्य. एका वर्षात पुन्हा मंत्री बनणार, त्यात काही किंतु परंतु नाही. माजी मंत्री आणि अजित पवारांच्या राष्ट्रवादीचे नेते धर्मराव बाबा आत्राम यांचं गडचिरोलीत वक्तव्य. 5 वेळा निवडून आलोय, 4 वेळा मंत्री झालोय, आता पुन्हा वर्षभरात मंत्री होणार असं वक्तव्य आत्रामांनी केलं. सोलापुरातील माजी आमदारांच्या भाजप प्रवेशाची तारीख निश्चित. तर राजन पाटील, यशवंत माने, रणजितसिंग शिंदे हे करणार भाजपात प्रवेश. 29 ऑक्टोबरला माजी आमदारांचा भाजपात प्रवेश होणार. हैदराबाद गॅझेटला स्थगिती देण्याच्या याचिकेवर आज सुप्रीम कोर्टात सुनावणी. तर ओबीसी संघटनांनी दाखल केलेल्या याचिकेवर ही सुनावणी झाली. देशव्यापी एसआयआर संदर्भात निवडणूक आयोगाची आज पत्रकार परिषद. दुपारी 4:30 वाजता ही पत्रकार परिषद होणार. वंचित बहुजन आघाडीचा आज पुण्यामध्ये मोर्चा. तर प्रकाश आंबेडकरांच्या नेतृत्वात या मोर्चाचं आयोजन. महायुती सरकार विरोधात हा मोर्चा काढला जाणार. सुप्रिया सुळेंकडून माजी आमदार राजीव देशमुख यांच्या कुटुंबियांची सांत्वनपर भेट. चाळीसगावमधील राजगड निवासस्थानी देशमुख परिवाराची भेट घेतली. आमदार रोहित पवारांनी नवी मुंबई पोलीस आयुक्तांची भेट घेतली. वन आणि शासकीय जमिनीच्या गैरव्यवहारांसंदर्भात ही भेट. सामाजिक कार्यकर्त्या भावना घाणेकरांच्या उपोषणाला पाठिंबा. नुकताच भाजपात पक्षप्रवेश केलेले वैभव खेडेकर यांचे सहकारी पुन्हा मनसेत. राज ठाकरेंच्या उपस्थितीमध्ये शिवतीर्थ या निवासस्थानी पक्षप्रवेश. वैभव खेडेकरांसोबत गेलेले अनेक पदाधिकारी आणि कार्यकर्ते स्वगृही. साताऱ्यामध्ये शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या नरेश देसाईंसह पदाधिकाऱ्यांचा पक्षप्रवेश. प्रदेशाध्यक्ष शशिकांत शिंदे यांच्या उपस्थितीमध्ये राष्ट्रवादी भवनात पक्षप्रवेश पार पडला. रायगडमध्ये आता ठाकरेंच्या शिवसेनेला मोठा धक्का. माजी जिल्हा संपर्क प्रमुख नागेंद्र राठोड हे भाजपात प्रवेश करणार. उद्या राठोडांचं मुंबईत पक्षप्रवेश होणार. पालघरमधील आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर महाविकास आघाडीच्या घटक पक्षांच्या पदाधिकाऱ्यांची बैठक. माकपचे आमदार विनोद निकोले आणि माजी आमदार सुनील भुसारा यांनी घेतली पदाधिकाऱ्यांची बैठक. काँग्रेसनं देशामध्ये बॅलेट पेपरच्या माध्यमातून 70 वर्ष मतचोरी केली, त्यामुळे काँग्रेसला मतचोरीवर बोलण्याचा अधिकार नाही. भाजपचे प्रदेश सरचिटणीस विजय चौधरींची टीका. नागपूरमध्ये मुख्यमंत्री फडणवीसांच्या हस्ते अरहम अॅनिमल अँब्युलन्स सेवेचा शुभारंभ. नागपूरमधील मुख्यमंत्र्यांच्या शासकीय निवासस्थानी हा सोहळा संपन्न. महाराष्ट्र राज्य माध्यमिक उच्च माध्यमिक शाळा मुख्याध्यापक संघाचं हे 64वे अधिवेशन कराडमध्ये संपन्न. पर्यटन मंत्री शंभूराज देसाईंच्या हस्ते उद्घाटन. माजी मंत्री बाळासाहेब पाटलांचीही उपस्थिती. नाशिक रोड कारागृहातील कैद्यानं घेतली फाशी. कैदी शिवदास भालेरावनं फाशी घेतल्याची माहिती. सिन्नरमधील अल्पवयीन मुलीवर अत्याचार केल्याप्रकरणी तो अटकेत होता.
मुंबईत पुढील 2 दिवस अवकाळी पावसाची शक्यता. ऑक्टोबर महिन्याअखेरपर्यंत राज्यात पावसाची शक्यता. नोव्हेंबरच्या पहिल्या आठवड्यामध्ये राज्यातील हवामान कोरडं राहण्याचाही अंदाज. पावसामुळे नवी मुंबईत हवेची गुणवत्ता सुधारली तर पुढील काही दिवस ढगाळ वातावरण आणि हलक्या पावसाची शक्यता. नागरिकांना वाढत्या प्रदूषणातून काही काळ दिलासा मिळणार. लंडनच्या व्हिक्टोरिया म्युझियममधून आलेल्या वाघनखांचं उद्यापासून कोल्हापुरात प्रदर्शन. मंत्री आशिष शेलार यांच्या उपस्थितीमध्ये प्रदर्शनाचं उद्घाटन. मागील आठवड्याभरापासून विदर्भ, मराठवाड्याच्या काही भागांसह उत्तर महाराष्ट्र, कोकणात मुसळधार पाऊस तर कांदा, सोयाबीन, वेचणीवर आलेला कापूस, मका या पिकांचे यामुळे नुकसान. पुढील 2 ते 3 दिवस वादळी पावसाची शक्यता. सततच्या जोरदार पावसामुळे येवल्यातील अगस्ती नदीवरील पूल वाहून गेलाय तर गेल्या 2 दिवसांपासून सुरू असलेल्या पावसामुळे अगस्ती नदीला पूर. चिंचोडी खुर्द आणि रायते गावातील वस्त्यांचाही संपर्क तुटला. जळगावच्या चाळीसगावमध्ये गिरणा आणि मन्याड धरणातनं हजारो क्युसेकनं पाण्याचा विसर्ग सुरू. नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा. गिरणा धरणातनं 9,904 क्युसेक वेगानं पाण्याचा विसर्ग. शहापूरमध्ये अवकाळी पावसामुळे भात शेतीचं नुकसान. कापून ठेवलेलं पीक पाण्यात. नुकसान भरपाई देण्याची आता शेतकऱ्यांची मागणी. जालना जिल्ह्याच्या विविध भागांमध्ये मध्यरात्री पावसाची हजेरी तर कापूस पिकाला अवकाळी पावसाचा सर्वाधिक फटका. बदनापूर तालुक्यातल्या कंडारी खुर्द गावासह आसपासच्या परिसरामध्ये पावसामुळे कापसाचं मोठं नुकसान. नंदुरबारमध्ये गेल्या 2 दिवसांपासून अवकाळी पावसाची हजेरी. पिकांचं प्रचंड नुकसान. कापून ठेवलेली पिकं पावसानं भिजली. नाशिकमध्ये कोसळत असलेल्या पावसानं द्राक्षबाग धोक्यात. लासलगाव जवळच्या वेळापूरमधील द्राक्ष उत्पादक शेतकऱ्यानं 4 एकरातील बागेवर चालवली कुऱ्हाड. जालन्यामध्ये आजपासून अतिवृष्टीग्रस्तांना अनुदान वाटपाला सुरुवात तर सप्टेंबरच्या नुकसानीसाठी शासनाकडून 64,75,75,000 निधी तर जुलैच्या नुकसानीसाठी 9,56,11,000 निधी. नाशिकमधील प्रमोद महाजन उद्यान उद्घाटनाच्या दुसऱ्याच दिवशी बंद. लोकार्पण सोहळ्यानंतर उद्यानामध्ये मोठ्या प्रमाणात गर्दी झाल्यानं खेळण्यांची मोडतोड झाल्यामुळे उद्यान बंद. वाशिमच्या कारंजा बाजार समितीचे व्यवहार आता शनिवारपासून पुन्हा सुरू. दिवाळीच्या सुट्ट्यांमुळे बाजार समिती 10 दिवस बंद होती. व्यवहार सुरू झाल्यानंतर आता 16,000 क्विंटल सोयाबीनची आवक. अमरावती कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये शेतमालाचं नुकसान. बाजार समितीमध्ये शेतमाल ठेवण्यासाठी व्यवस्था नसल्याचा शेतकऱ्यांचा आरोप. बाजार समितीत कबुतरांचा सुद्धा वावर वाढला. वाशिम जिल्ह्यातील हाराळ आणि घोटा या गावामध्ये 4 दिवसांपासून वीज पुरवठा खंडित. हाराळ आणि घोटा गावातील शेतकऱ्यांचा चिखली सबस्टेशनवर ठिय्या आंदोलन तर रब्बी हंगामातील सिंचन ठप्प झाल्यामुळे शेतकऱ्यांचा संताप. पालघरच्या सातेवलीजवळ मुंबई अहमदाबाद महामार्गावर वाहतूक कोंडी. उड्डाणपुलाच्या मुंबई बाजूकडील जोड रस्त्यावरील खड्ड्यांमुळे वाहतूक कोंडी झाल्याची माहिती. मुंबईकडे जाणाऱ्या मार्गावर 4 किलोमीटरपर्यंतच्या वाहनांच्या रांगा. मुंबई बंगळुरू महामार्गावरील कात्रज बोगदा ते बाणेर दरम्यान वाहतूक कोंडी. दिवाळीच्या सुट्ट्या संपल्यानंतर घरी परतणाऱ्यांची संख्या वाढल्यानं आता ही वाहतूक कोंडी. मात्र प्रवाशांची डोकेदुखी चांगलीच वाढली. पूना गाडगीळ आणि सन्स लिमिटेड 1832 पासून